सहभागी झालेले सर्वच आदरणीय आहेत। हे सर्व समोर त्या ठिकाणी बैठक व्यवस्था सर्वांची केलेली आहे। सर्वांना विनंती आहे आपण खाली बसून घ्या आणि डीच्या बाहेरून बसून घ्या। हा मूक मोर्चा समोर त्या ठिकाणी आलेला दिसतोय। अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी येऊन हा मूक मोर्चा धडकणार आहे। भव्य आक्रोश मोर्चा संतोष अण्णांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो विविध समाजाचे समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या रस्त्यावरती उपस्थित असणाऱ्या सर्व समाज बांधवांना आग्रहाची कळकळीची विनंती की आपण हा रस्ता मोकळा करून द्यायचा आहे। या मोर्चामध्ये अनेक सन्माननीय व्यक्तिमत्व सामील झालेले आहेत, ते इथून समोर येणार आहे। त्यामुळे या बाजूचा रस्ता जो आहे आपण कृपया मोकळा करून द्यावा ही विनंती आहे। सर्वांना कळकळीची विनंती आहे। या आक्रोश मोर्चासाठी सहभागी होण्यासाठी विविध समाजातून आलेल्या समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण डीच्या बाहेरून बसून घ्यायचंय, डीच्या बाहेरून बसून घ्यायचंय। कृपया सर्वांना कळकळीची विनंती आहे। या मोर्चामध्ये सहभागी झालेले जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत ते या बाजूने त्या ठिकाणी समोर येणार आहे। त्या सर्वांना आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की हा रस्ता त्यांनी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मोकळा करून द्यायचा आहे। धन्यवाद। आताच विजय पवार सरांनी आपल्या सगळ्यांना सूचना दिल्याप्रमाणे हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। कारण आपल्या सर्वजण आपण सन्माननीय आहात त्या मोर्चामध्ये आणि एक अन्यायाच्या विरोधातले एक पाईक आहात, एक सोल्जर शिपाई आहात। आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे, कारण फार काय या ठिकाणी आपल्याला बचावं लागणार नाही, कारण मान्यवरांनाही तशा सूचना आहेत। ऊन असल्यामुळं ते मोजक्या शब्दामध्ये आपल्या पुढे भावना व्यक्त करणार आहेत जे काही, पण अत्यावश्यक लोक ज्यासाठी आपण आलेलो आहोत ते व्यक्त होणंही गरजेचं आहे। त्यानुसारच आपल्याला भविष्यातील वाटचाल करायची आहे। त्यामुळं आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सूचनेचं पालन करा, त्याच्यात कमी स्वतःला काही कमीपणा वाटू देऊ नका। आपण सगळे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा पुरुषांचे अनुयायी आहात, विचारांचे अनुयायी आहात। म्हणून आपल्याला विनंती आहे आपण यामध्ये कुठलाही संकोच न बाळगता आपण दिलेल्या सूचनेचं पालन करावं ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अतिशय आदराची आणि नम्रतेची विनंती आहे। काही वेळात आपण बघतोय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला हा मूक मोर्चा विराट अशा जनसमुदायाच्या सहभागाने या ठिकाणी जवळजवळ सभास्थळी रवाना होत आहे। खूप मोठ्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी सहभागी आहेत। संपूर्ण बहुजन समाज या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत। प्रत्येकाच्या भावना आहेत अन्यायाविरुद्ध आता एक जोरदार लढाई लढण्याचा, आणि म्हणून कदाचित इतक्या मोठ्या संख्येनं स्वयंस्फूर्तपणे या ठिकाणी हे सर्व समाज बांधव हातात न्यायाची मागणी करत या ठिकाणी आलेले आहेत। निश्चित या विचारपीठावरून काही वेळानंतर जे काही